जो इमर्जन्सी फंड आहे तो पण आपण HWP मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. नाही, इमर्जन्सी फंड हा इमर्जन्सी फंडच असणार आहे. तो कधीही लागणाऱ्या पैशांची आपली तरतूद असते. इन्व्हेस्टमेंट करताना आधी आपलं इमर्जन्सी फंड बाजूला होऊनच मग आपल्या इन्व्हेस्टमेंट झाल्या पाहिजे. तर त्या पैशांना हात लावणं जसं चुकीचं आहे. इमर्जन्सी फंड असते, आता तो आपण कॅश म्हणून तर काही घरात ठेवू शकत नाही. बरोबर, कुठेतरी आपल्याला ठेवावा लागतो. तर मग तो बरोबर. कशामध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे? समजा गोल्ड मध्ये केला पाहिजे का FD मध्ये केला पाहिजे का काय केलं पाहिजे त्याचं? इमर्जन्सी फंड्स आहे ना एकदम लिक्विडेबल ॲसेट पाहिजे. तर मग शक्यतो तो डेट म्युच्युअल फंड जिथे आपल्याला कधी पण पैसे लागतील, आज टाकले आणि 15 दिवसात तुला जरी काढायचे तरी ते काढता येऊ शकतात. FD मध्ये काय होतं, तुला 10 इयर चूज करायला लागतो. जर का तू आधीच त्याच्या काढून घेतलं म्हणजे 6 महिन्यांची FD केली आहे आणि तू मध्येच पैसे काढून घेतले तर तुला पेनल्टी चार्जेस पण मिळतात वा तुला साधं सेव्हिंग्स अकाउंटचा इंटरेस्ट मिळतो. इथे कसं आहे माहिती, तुला जेवढे दिवस तू ठेवशील तेवढ्या दिवसांची NAV ॲप्रिसिएशन होते आणि तुला 6 ते 8.5% पर्यंतचं व्याज पण मिळू शकतं. सो डेट म्युच्युअल फंड इज द गोल्डला लिक्विडिटी मी नाही म्हणणार. गोल्ड एकदा घेतलं की कधी आपण ते विकलं जात नाही. सो आता जरा डिजिटल गोल्ड आणि हे सगळं फेमस होत चाललंय, बट शक्यतो गोल्ड हे इमर्जन्सी फंडचं साधन नाहीये. ते ॲज अ ॲसेटमध्ये एक ॲसेट ॲलोकेशनचं साधन आहे. ओके.